तासगाव काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट। तासगाव नगरपालिका निवडणुकीत आज मोठी राजकीय खळबळ उडाली। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या धक्कादायक खुलास्यांमुळे तासगाव शहरातील राजकारण तापलंय। सुरुवातीला महादेव नाना पाटील हे खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत जाणार अशी चर्चा शहरभर रंगत होती। नगराध्यक्ष पदाच्या अर्ज भरण्याच्या दिवशी ते स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीनं रिंगणात उतरणार असल्याच्या अफवा जोरात होत्या। मात्र शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी डावलली गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। महादेव नाना पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, परंतु तोही माघार घेण्यात आल्यानं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती। त्या सर्वांवर आज त्यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला। पत्रकार परिषदेत नाना पाटील यांचे मोठे आरोप व खुलासे। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तब्बल 5 कोटी रुपयांना विकली गेली असा सनसनाटी आरोप। खासदार संजय काकांनी शेवटच्या टप्प्यात मला डच्चू दिला असा दावा। उमेदवारी डावलण्यामागे आर्थिक व्यवहार असल्याचं सूचक विधान। आता संजय काकांसोबत न जाण्याचा निर्धार, स्पष्ट भूमिका। इथून पुढे कोणासोबत जायचं यावर वरिष्ठांची चर्चा सुरू। पाठिंबा कुणाला देणार यावर त्यांचं उत्तर। पत्रकारांनी आपण आता कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारल्यावर महादेव नाना पाटील यांनी तात्काळ भूमिका जाहीर करण्यास नकार दिला। या निर्णयाबाबत वरिष्ठांची चर्चा सुरू आहे। काही दिवसात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका अधिकृतपणे जाहीर करू असं त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकार परिषदेनंतर तासगावच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महादेव नाना पाटील यांच्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीला नवबळण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते। प्रतिनिधी प्रकाश माळीसह अनिल साळुंखे, तासगाव। नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी गेल्या 5-6 महिन्यापासून एक वर्षभरापासून संजय काकांनी, सुनील जाधव त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष होते, अविनाश काका माझे नगराध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या समोर आम्हाला शब्द दिलेला होता की तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तुम्ही लढायचं आहे ओपन पडल्यानंतर। आणि अशी कमिटमेंट तिने आमच्या सगळ्यांच्या समोर केलेली होती विधानसभेपूर्वी। आणि असं असताना सगळे उमेदवार ठरवताना त्यांनी मला बरोबर घेतलं। सगळ्या राजकीय चर्चा करताना ते आम्ही दोघे एकत्रपणाने केल्या। जाणीवपूर्वक त्यांनी निवडणुकीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी 2 वाजता माझ्या घरी येऊन मला 2-2:15च्या दरम्यान उमेदवारी नाही म्हणून तर सांगितलं नाहीच, मला 10 मिनिटं वेळ द्या आणि आपण काय करता येते बघूया। आणि सातत्याने त्यांनी आर्थिकचे विषय चर्चा माझ्यासमोर केली की निवडणुकीला किती पैसे घालणार या अनुषंगाने तुम्ही माझ्यासंग बोलणं केलं। आणि तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदार संजय पाटील यांनी 5 कोटी रुपयाला विकलेली आहे। कारण इतक्या वेळा ठरलेला असताना, इतक्या कार्यकर्त्यांसमोर ठरलेला असताना, आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान 4 दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते। परंतु आतून काळाकुट्ट त्यांचं मन असल्यामुळं त्यांनी 2 वाजेपर्यंत माझी फसवणूक केली। विश्वासघातानं त्यांनी माझा विश्वासघात केला आणि लँड माफियाला, या शहरात लँड माफिया ना त्यांनी उमेदवारी देऊन त्यांनी पुढे काय करणार आहे ती त्याची त्यांनी चुणूक दाखवलेली आहे। त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची चर्चा होणार आहे। आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत पत्रकारांच्या समोर आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार।